स्तंभ आहे. ऍक्च्युली प्रत्येकाच्या प्रत्येक कार्यक्षेत्रात समस्या असतात, पण त्याच म्हणजे समोरच्याला एकदम समजत नाही. ते आपण मांडल्या तर समजतं. आता मी ही महापौर म्हणून पहिल्यांदाच कार्यभार सांभाळलाय. जे मला म्हणजे सुचलं, जे जमलं ते सुरुवात केलेली आहे. मार्गदर्शन खूप आहे मला, त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून मी परिपूर्ण प्रयत्न करते नवी मुंबईसाठी. कारण आता जो प्रशासकीय कार्यकाळ आहे, प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत खूप मोठ्या मोठ्या, सर्वसामान्य लोकांच्या खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा आहेत. कदाचित ते महापौराच्या अखत्यारीतल्या पण नसतात, पण लोकांच्या अपेक्षा आहेत. तर त्या पद्धतीने कार्य करायचा प्रयत्न करतो. आता आपल्या समस्या ऐकल्या मी सर कोंडे सर आपण पण ऐकलात सगळ्या समस्या. तर ज्या गोष्टी लवकरात लवकर शक्य आहेत त्या लवकरात लवकर आपण परिपूर्ण कराव्यात. ज्याला थोडा अवधी लागणार आहे त्याही आपल्याला परिपूर्ण करायच्या. थोडा वेळ घ्यायचा आहे. हिरकणी कक्षाच्या बाबतीत बोललात तर खरंच जर इथं त्याचा उपयोग होत नसेल, आपण दुसरीकडे शिफ्ट करून देऊ. त्यांची गरज आहे आणि ह्या गोष्टी शहराच्या दृष्टीने उपयोगाच्या आहेत. म्हणजे त्यांना त्यांचं काम करायला जर जागाच व्यवस्थित उपलब्ध नसेल तर नवी मुंबईसाठी आता सत्ताधारी किंवा विरोधक जे शहरासाठी चांगलं करतात त्यांची बाजू आपण मांडून धरतात. सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध बोलता असं मी नाही बोलत. ज्यांचं योग्य आहे ती बाजू आपण मांडून धरता आणि त्याच्या माध्यमातून त्यांना चांगलं काम करायचंय तर त्यांना पण आपला सपोर्ट मिळणं गरजेचं आहे. तर हिरकणी कक्षाच्या बाबतीत हे करून घ्या, दुसरीकडे ते शिफ्ट करा. त्याचा वापर इथं होत नाहीये अशा ठिकाणी करा जिथं लोकांना त्याचा वापर करू शकतात. आणि सर्वात महत्वाचं जेवणाचं. तर आपल्या माध्यमातून माझ्याकडे काही कंप्लेंट आली नव्हती, पण प्रत्येक नगरसेवकाची कंप्लेंट होती की महासभेचं जेवणाची वेळ निश्चित नसते. बऱ्याच वेळा 3 वेळाही जेवायला आपण हे करतो आणि मग नगरसेवकांना बऱ्याच वेळा असं होतं की जेवण मिळत नाही. त्याच्यामुळे मग असं डिसिजन घेण्यात आला की 3rd फ्लोअरला जो हॉल आहे तिथं त्यांच्या जेवणाची अरेंजमेंट करावी. आपल्या माध्यमातून आता कंप्लेंट आल्या आपल्या पत्रकार कक्षाच्या बाहेर फक्त पत्रकारांसाठी जेवणाची अरेंजमेंट करावी अशी मी सूचना देते इथं पत्रकारांसाठी. आणि जी आधी पद्धत होती की कुठल्याही केबिन मध्ये अधिकाऱ्यांनी जेवायचं नाही, ते खाली या, त्यांच्यासाठी लागलं तर अधिकारी वर्गासाठी एक बाजू राखून बाकी जे इतर जेवतात त्यांच्यासाठी वेगळी बाजू. तसंही आधी तसंच होतं. अधिकारी कक्ष होता तिथं येऊन अधिकारी जेवत होते. मग तसं आता ते 2 केबिन, एक नगरसेवकांचं होतं एक अधिकाऱ्यांचं होतं, ते दोन्हीही खाली असतील. ते दोन्ही अधिकाऱ्यांसाठी दिले तरी चालेल, पत्रकारांसाठी इथं अरेंजमेंट करायला सांगा. कारण मी असं तुझ्या भावाचं नाहीये, जेवण तेच असतं. काही वेगळं जेवण नगरसेवकांना येत असं नाही. अन्न पूर्ण ब्रह्म आहे. जे ताटात येतं ते सगळ्यांनी खायचं. आणि बऱ्याच वेळा झालेलं आहे, आता मी स्वतः नगरसेविका तेव्हा बघितलेलं आहे. बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा म्हणजे उशिरापर्यंत सुटल्यावर इथं आल्यावर जेवण मिळायचंच नाही. कधी कधी म्हणजे हे संपले ते संपले, म्हणून ते तसं नियोजन केलं. आता आपल्या माध्यमातून आपल्यासाठी इथं आपल्या कक्षाच्या बाहेर जेवण लावण्याची व्यवस्था करण्यात येईल आणि अधिकाऱ्यांना पण त्या अधिकारी कक्षामध्ये येऊन जेवण्याची सूचना द्या. बाकी जे विषय तांत्रिक जे विषय आपल्या अडचणीचे आहेत त्या सर आपण नक्कीच त्याचा विचार करा. कारण आपल्या महानगरपालिकेमधून जी कामं महासभेत स्टँडिंग मध्ये होतात ते डिसिजन लोकांना त्यांच्यासाठी होतात, त्यांना समजणं गरजेचं आहे. आणि त्याचा मेन सोर्स जो आहे लोकांना पोहोचवण्याचा ते पत्रकार आहे. तर त्यांना त्या सुविधा मिळणे गरजेचे आहे. आणि त्या माध्यमातून मी आश्वासन नाही देत, पण मी स्वतः 2-2 दिवसांनी त्यांना विचारेन की आपल्यासाठी त्या सुविधा पुरवल्या गेल्या. टाळ्या वगैरे वाजू नका, काम झालं. मॅडम तुम्ही एवढा विचार केला आमच्याबद्दल, त्याच्यासाठी ही टाळ्या आहे. ही म्हणजे ही आम्ही खरंच मनापासून तुम्ही पहिले आहात की जे आहे ते सांगितलं, नाही तर अदरवाईज कोणत्या 2 दिवसात सगळं करून टाकू असं प्रशासन ज्यांच्यासाठी मेयर म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण त्यांच्याकडे मेयर असतो आणि आयुक्त जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर हायर करतात ते.
मग ते मला भेटायला आले आणि तेव्हा थोडं गिल्ट वाटलं की आपण नवी मुंबई आणि त्यांच्याकडे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि आणखीन एक स्टेट, असे 4 स्टेट त्यांना व्हिजिट करायचे होते. त्याच्यात त्यांनी नवी मुंबईचं नाव ऐकलं. नवी मुंबईमध्ये सगळं सुविधा कशा आहेत त्याच्यामुळे ते नवी मुंबईत आले आणि डायरेक्टली मेयर कॅबिनला आले व्हिजिट करायला. तेव्हा थोडंसं वाईट वाटलं की आपली श्रीमंत महानगरपालिका कुठेतरी जर्मनी सारख्या देशात आपलं जर ते एक इम्पॅक्ट गेला की नाही महापौर म्हणजे ते दालन जिथं बसवलं ते म्हणजे कसं होतं किंवा काय, हल्ली दिखाव्याचं जग आहे. आपण काय काम करतो त्यापेक्षा काय दाखवतो ते पण महत्वाचं आहे, ते पण महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आता निर्देश तसेही आहेत की आपली महानगरपालिका जी इमारत आहे एवढ्या वर्षात त्याचं काही मेंटेनन्स असं प्रॉपर झालेलं नाही, ते सगळंच आपल्याला करायचं आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।